दोन्ही सुनायला आडात ढकलून दिलं आणि ती म्हणली मी रामायणाला चालले. नको. हो तिथल्या बाकीच्या याला फोकशीन तू. हो तू नको, तू काय ऐकायच्या लायकीची रामायण ऐक नाही. हो आणि भावाला 3.5 एकर आणि याला 3.5 एकर, याचं रान बोजल्यावर 4.5 भरतय आणि त्यो रामायणात 1 नंबरला पुढे येऊन बसतो. तो काय लायकीचा आहे रामायण ऐकायचा. भावाचंच एकर भर कोरलं आणि ह्यो रामायणात पुढे बसला. मंडप जळून ते पापानं सोडलं. ते लायकी आहे का रामायण ऐकायची. माणसानं परमार्थात गर्दी केली म्हणजे फार असं परमार्थाला गोड काळाला असं डोक्यातलं काढून टाका. हा माणसाने गर्दी केली म्हणजे लोक परमार्थाला गोड काळाला नाही. अहो हीच माणसं कीर्तनात रडत होती आणि हीच माणसं जाताना साठ्यानं बाटू उपटून नेत होती. कीर्तनाला आल्या बाटू उपटून नेत होते. हेच माणसं हेच तुम्ही नाही. आमदार साहेब तुम्ही तर नाही म्हणणार. विठला मला नाही असं काही मोठं वाटत. कारण सांगतो तुम्हाला, आज नाना फुकट गाड्या सोडा, फुकट गाड्या सोडा. ज्याच्या गळ्यात माळी ते पण सैलानी बाबाला जाणार. फक्त गाड्या फुकट सोडा. तहा कळते. एक प्रकार तर आज सांगत नाही किती नीच पात्र. वानर काय टोकाची होती हो, काय टोकाची होती, काय टोकाची. XYZ पुढाऱ्यानं रिकाम्या पिशव्या वाटल्या. पिशव्यात काय असेल देव जाणे. आज्याच्या गळ्यात माळ असताना नाताला पिशी घेऊन गेलाय. माणसानं गर्दी केली म्हणजे लय गर्दी येत असं नाही. हात्यात नाही. याच्यात काय मोठे पण परमार्थाची नाना खोली वाढायला पाहिजे. खोली रुंदी नाही. असा पुरावा द्यायला की कोटीची नोट म्हणायचं. चला घरी चहा प्यायला नेले. सोनाला सोनबाई 10 कप चहा 15 कप दूध करा. 300-350 एकर जमीन. कर्मनो गहनो गोती डब्यातली साखर उडालती. दर 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 सुनाला घाम आला. हे मथाऱ्याच्या सुनाला घाम आला. मथाऱ्याची नाच सुन आपल्या सासून म्हणते आत्या इतका काऊन घाम आलाय. तुला माहितच नाही तू आज सासऱ्याची खसालत बाई. त्या आकड्याच्या काठी मारताय. झालं काय. मी सकाळी सांगायला पाहिजे होती साखर संपली म्हणून. मग आपल्यासाठी का दुकान उघडायचे नाही का. अगं पाहुण्यापासून गेल्यावर सगळी प्रतिष्ठा मातीत जाती ना. 300 एकर जमीन आहे ना आपल्याला. सून हुशार होती म्हणजे मथाऱ्याची नाच सून. ती म्हणली आत्या फक्त दूध गोड होण्याला समजले आणि साखर चहा गोड झाला पाहिजे. आणि ती म्हणली मग काय टाकी. ती कुलवान घराण्यातली सून होती नाना. ती म्हणली माझ्या लग्नात रुख होत आलेला आहे साखरेचा. 10 कप दुधात किती महाराज टाकू आणि 15 कप साखरेत किती 15 कप चहात किती बदक टाकू. रुको देत होता बरं. साखरेचे बदक, साखरेचे महाराज, साखरेच्या चिमण्या, साखरेचे पाखर. मला सांगायचे कुलवान घराण्यातली सून असल्यामुळं आपल्या सासूची इज्जत झाकली. तशी कुलवान घराण्यातली सोने वादकरी वाया जातच नसते. ताशी मध्ये जुने ना जुने. विठाला विठाला निष्ठावंत. वा
गंधमादनानं तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडला. रामनामाची ताकद. पुढे ऐका, पुढे ऐका, किती मोठं रामनाम श्रेष्ठ आहे. एकदा म्हणे मारुतीरायानं समुद्राला विनंती केली, सागरा ऐके आपामपती तुझ रे मी करीत सो विनंती. हे आपामपती ऐक, तुला विनंती करतोय. भगवंताला पहिलं तीराला जायचंय. जाऊ दे. नाही जाऊ दे सागरा. अहंकाराचं टोक होतं थोडासा. नाही जाऊ दे. नळ नावाचं वानर आहे. या वानरावर एक कृपा झाली. त्यानं दगड पाण्यात टाकला की तरंगत होता. तुका म्हणे नळा सागरी तारी आल्या शिळा. त्याच्या हाताने दगड तरंगत होते. पण ही का कृपा झाली? येतोय अलीकडे थोडासा. पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते. आणि ती साधना होती शाळीग्रामाची पूजा करत होते. शाळीग्राम म्हणजे विष्णू. विष्णू. आता अयोध्येचं राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत अयोध्येतल्या, ह्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या आहेत. आणि गंडकी नावाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब, ते विष्णू आहेत. हो, कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले. शाळीग्राम विष्णू. तर काही अधिकारी लोक नाना शाळीग्रामाची पूजा करायचे भगवान विष्णू समजून. आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही, फक्त तुळशीचं पान. शाळीग्रामाला फक्त तुळशीचं पान. पान चालते, पान. आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शाळीग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल तर जेवढी तुळशीची पानं टाकली त्याच्यातली अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो. अशी मोठ्या लोकांचं वाक्य. आता तसा शाळीग्राम पाहला आपली पात्रता नाही आणि ज्याच्या हातानं तुळशीची पानं खायली हे असाही आपल्याला दिसला नाही. आपलं दोन्ही गुण नशीब वावलं ना. तर शाळीग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताचं चिंतन करायचे आणि नळ नावाचं वानर तितक्या शाळीग्राम उचलायचं आणि पाण्यात टाकायचं. पैठणच्या मालकांचा गोडसा पुरावा आहे. कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर मोठ्या मोबाईल मध्ये विचका ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही तुम्हाला. पोट फिरी जात्या काचा वासर. त्या ऍप घ्या म्हणतात ना, मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा. भंगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा, देव तुमचं कल्याण करेल. त्याच्या कुळातल्या 2 लोकांकडे बघितलं साधून. साधून शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता. पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला. शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा, तू दगड पाण्यात टाकले की तरंगतील. नळ तो शालिग्राम पाण्यात टाकायचा आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शालिग्राम घेऊन यायचे. असं एक मुद्दा. अजून 2 मुद्दे आहेत, पण सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला वानराच्या हाताने दगड तरंगत होते. देहूतले मालक सांगतात, तुका म्हणे नळा सागरी तारी गेल्या शिळा. कशा करता दगड तरंगत होते त्यातला एक पुरावा सांगितला. पुन्हा कधी योग आला तर पाहू पुढचे 2 पुरावे. या नळ नावाच्या वानरानं मारुतीरायाला सांगितलं, हनुमंत कशाला ताण घेता तुम्ही, आपल्या हाताने दगड तरंगत आहेत, आपण दगडाचा सेतू बांधू. लागली सेतू बांधायला सुरुवात झाली, पण दगड पाण्यात टाकल्यावर ते दगड वाहत होता नाना, पुढे पुढे सरकत होता. मारुतीरायाने सांगितलं, अरे लंका इकडे, दगड खाली चाललेत, काय करायचं पाशान. मग रामनामाची जोडई करा. आणि मारुतीरायानं ती दगड रामनामाच्या जोडईनं जोडून टाकले. 100 योजनाचा सेतू बांधला. 4 कोसाचा 1 योजन. तर एका योजनामध्ये 12 किलोमीटर भरते. 12 गुणिले 100 1200 किलोमीटरचा सेतू बांधला असं रामायण सांगते. एवढा मोठा दूर सेतू बांधला. त्या सेतूला शासनाचं बजेट नाही नाना, पाय खांदायला जेसीबी नाही, कुठलाही थापी घेऊन मिस्त्री नाही, 1 रुपया मजुरी नाही, दोरी लावण्यासाठी माणूस हजर नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याला खालून टेकू नाही. समुद्री तारीले पाषाण महिमान नामाचे. उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे. तारीले पाषाण हे महिमान नामाचे. तारीले पाषाण हे
तारिले पाषाण हे महिमान नामाचे 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 क्या बात है, वाह 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 पुरा महाराज वाह. हे महिमान नामाचे 100 योजनाचा शेतू आमदार साहेब वानरानं बांधला, काय नवल नाही. बाईला स्वप्न पडते आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मालकाला सांगते वानर लंकेत आले. बळीवान बोलती मंदोदरीनं सांगा. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री नेनो वानर मिळाले किती शिळा सागर बांधिला. दोघे धनुर्धर वीर वानर. हो. हे पूर्ण इतिहास स्वप्नात लक्षात आला, जागृतीत सांगितलं मालक देऊन टाका ना सीता. रावण म्हणे काय वेड्यासारखं बोलती तू, चुली बसलं काम करायची तर मला राजकारणाच्या गप्पा तू शिकवायला लागलीस. राम मोठा त्याचं नाव मोठं अमकं मोठं. ऐका ना म्हणे मालक, ऐका ऐका. रामाच्या नावाने दगड पाण्यात टाकल्यावर तरंगतात 100 योजनाचा सेतू बांधलाय. रावण म्हणला शांत बस, तुला संध्याकाळी माझ्या नावाची ताकद सांगतो. रावण समुद्राच्या तीरावर गेला. उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, उचल दगड टाक पाण्यात, अशी बऱ्यापैकी दगड पाण्यात टाकली आणि 14 योजनाचा सेतू बांधला. कधी कधी बाकीची पुराणं वाचायची शिकाय. राजकारणातला 1 नंबरचा व्यक्ती प्रजेवर किती तत्वाचं पालन करावा असं चक्रवेन नावाच्या राजाचं शिकायचं. आणि हा चक्रवेन नावाचा राजा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते. पण चक्रवेन राजाचं चरित्र ह्या 4ही रामायणात आलेलं नाही, वेगळ्या रामायणात आहे. बघा लक्षात येईल तुम्हाला. विठाला विठाला विठाला. हा चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे लंकेचा राजा गुडघे टेकून बसत होता. काका बुवा गुडघे टेकून. फक्त 127 सैन्य होतं. 127 सैन्य ज्या राजाचं, त्याच्याकडे रावण गुडघे टेकून बसत होता. गुडघे. त्यानं लंका तयार केली वाळूचे आमदार साहेब. आणि लंकेतल्या एका भिंतीला बोट मारल्याबरोबर खऱ्या लंकेतलं भिताड पडतंय. प्रस्थाच्या घराला बोट मारल्याबरोबर प्रस्थाचं घर पडतंय. इतकी त्याची ताकद. गुप्तचरांनी सांगितलं चक्रवेन नावाचा राजा समुद्रात आलाय आणि त्याला शरण जा. जयपत्र देऊन टाकलं, तुम्ही जिंकलात, मी हारलोय. आणि मग विचारलं असं तुला कुठून प्राप्त झालं. त्यानं सांगितलं जनतेसाठी प्राप्त झालेला निधी जनतेसाठी खर्च करतो, म्हणून पृथ्वीची माझ्यावर कृपा झाली. अमात्य लोकांना संपवायची ताकद माझ्या हातात आली. हा चक्रवेन नावाचा राजा होता. हा प्रभू रामचंद्राच्या आजोबांच्या काळातला राजा. आणि तो चक्रवेन राजा काय काय नाविन्यपूर्ण लोक होती, काय अधिकार तो होतो. जीवनभर गोडस भगवंताचं चिंतन करणारा राजा. भजनाच्या व्यतिरिक्त त्या राजानं काही नाही केलं. असो 14 योजनाचा सेतू बांधला. रावण घरी आला, घामाघूम झालता. मंदोदरीला सांगितलं प्रिये, हे प्रिये, जी जी बस रथात. रथात बसवलं तो सेतू दाखविला. हे कोणी बांधला मालक? मी बांधलाय. आणि खरंच रावणानं बांधला होता, याच्यात काही दुमत नव्हतं. रावणानंच 14 योजनाचा सेतू बांधला, मीच बांधला. पण शहाण्या बायका शक्यतो लोकात मालकाला काही बोलत नसतात, तिला बाईला शहाणी म्हणत असतात. घरातलं साखर तेल सगळं संपल्याच्या नंतर मालक घरातून पिशवी घ्यायच्या अगोदर सामानाच्या लिस्टीची चिठ्ठी हातात द्यावी, अन्यथा सांगावी साखर संपली, चहा पावडर संपली, डाळ संपली, तांदूळ संपलेत, वगैरे वगैरे संपले, घरात सांगावं. हे शहाण्याबाईचं लक्षण असतंय. आणि मालकानं पिशवी घेतल्या ध्यानात आहे का, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकला लावायला डाळ नाही, हो तुळशीवर वतायला तांदूळ, तुळशीवर वतीत असते का तांदूळ, असं सांगणारी शहाणी नाही, अतिशहाणी. आणि अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं सांगतात.
त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपले असं समजायचं. हो, कारण कर्कशे संगतीन दुःख उदंड भजिती. देऊतले मालक सांगतात ज्याला बायको कर्काच्या भेटली का त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय, आणि ज्याला बायको सात्विक भेटली का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. संसारातली गोडची व्याख्या, गोडची व्याख्या गोड असलं पाहिजे. अहो, पती आणि पत्नी संसार रूपी रथाचे चाक आहेत. तुम्हाला एक माहिती आहे का, चाक जरी सरळ असले, आखरी फिरली ना गाडी कानी होतात, आणि कान्या झालेल्या गाडीचे बैल वाटानं चलते आणि एक चाक पोळीहून चलत, आणि तरी एडपट पाहिला खानायला सुंब्यास का काय तू मारी तू का पाहिला कठाळ्या. अरे गाडी सोड, गाडीच्या दोन लांब धुरा असतात, त्याच्या वरची धुरा असती तिला डोंबाळ म्हणतात. ते सोडायचं, ढिलं करायचं, मग 4-4 बोटानं कानं काढायचं, आणि मग गाडीचं कानं काढ्या दोन्ही चाकर रस्त्याने येत असते. तरी सुंबळ्या तू बैलाला किती जरी मारलं सुंबळ्या, तुला अक्कल असावी रे बैला. लय बैलाला कळत नाही. आमच्या बैलाला चराट खाचा नाद होता आमदार साहेब. दोऱ्या खात होता आमचं बैल, एकच खात होतं बैल. दोरी खाऊन संध्याकाळी दुसऱ्याची मका खाऊन यायचं. आजच पहाट घराने ते माणूस तासा होता. हा बाबा इस्तू पहा पण त्याच्याकडे नाही पहा. ते म्हणला बाळू महाराज हेस म्हणून एकदा सोडून दिले. हो, मी महाराजन फाराज काय नसतो मोदी. उद्या का तू हा बैल आला का पाय, मी कीर्तनातला सांगायलो असं म्हणलं. मी त्याचे दात त्याला खेळायला दिले असतील. आमच्यावर घेतलं लय खसखस पिकती तुमची, हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलं. हे सगळं तुमचं दळायलो, हे ध्यानात ठेवा ना. तुमचंच सांगायला लागलो तुम्ही. गड्याला सांगितलं नाना, गड्याने बैलाला मारलं, 2-3 ठोकऱ्या हाणल्या. दुसरा बैल म्हणला जमलं का, लय चराट खाऊन मका खातो ना, त्याचे खपके भेटले. बैल लय शान होते. बैलानं दुसऱ्या दिवशी त्याचं दाव खाल्लं, आणि मग याचं खाल्लं, आणि दोघं मका खात गेले. लय बैल बैलाच्या नादानं कोण्या दुकानावर जाते. काही काय बैलाला जाव वाटत नाही बरं का, पण काही बैलाच्या नादानं जाते. मला असं वाटतं अशा भंगिऱ्या बैलाच्या नादी नाही लागलं पाहिजे. अख्खा संसार उलथा होईन एका दिवशी. विठाला हुशार बाई, मंदोदरी फार हुशार होती. रावणाला एकांतात बोलायचं असल्यामुळं दास-दाशा ज्या वेळेला महालाच्या बाहेर जातात त्यावेळेला आत्म दरोजाला आमदार साहेब कडी लावते. आणि मंदोदरीनं रावणाला विचारलं, मालक एक बोलू, शेतू तुम्हीच बांधला का? मी बांधला. कसा बांधला? काय नाही, दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचो, तुला माझी शपथ बोलशील तर पाय. नाही मग सांगू. रावण म्हणायचो आणि दगड पाण्यात टाकायचं. मंदोदरी हुशार होती. शक्यतो सात्विक बायका जास्त नादी लागत नाहीत, पण त्या ओळखी देतात. एक जणांनी मिरच्याचं पोत आणलं 35 किलोचं वाळलेलं. बायकोने विचारलं कसं आणलं? काय नाही म्हणलं, असे पैसे दिले ना असं आणलं. तर ती म्हणली 2 महिने झालं तुम्ही दैले वाढायला लागले. पकडली का दैले? वळून टाकलेल्या बिडीच्या दोंडक्याला दैले म्हणते. राहुल भाई तुम्हाला नसेल कळत तर मुगा हसायले तुम्ही. 2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले. 35 किलो मिरच्याचे पैसे कुठून? बरं इलेक्शन बी चालू नाही, कोणी तुम्हाला दिलं असलं हे मला जाऊ दे ना मिरच्या. जाऊ द्याचा विषय नाही हो, पण मला तर कळू द्या ना कसं आणलं. जाऊ दे तारखाचं पाण्याला आणलं म्हणजे प्रत्येक बाईला कळतं बरं शिंदे मामा आपला नवरा किती पाण्यात आहे, किती तळ्यात आहे, किती त्याकड्यावर आहे, किती टीव्हीवर बसलेला आहे, असं सगळं कळतं. पण कसं आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी त्या अशा भंगिऱ्याला पण सांभाळी देतात. इतकी पवित्र संस्कृती, इतकी पवित्र स्त्री या महाराष्ट्राच्या मातीतली. म्हणून तर ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर तुम्ही आहात माझ्या माहिती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने तुमच्यातल्याच्या एका माऊलीने पोटात ठेवले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्यातल्याच्या एका माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले. 6 पातशाह्यांपैकी 2 पातशाह्यानं
12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडे. 6 पातशायापैकी 2 पातशायानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 पातशायानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडे. या कळसाचा जीर्णोद्धार एका माऊलीने केला. आज तिचं चित्र हातात भगवान शिवशंकराची पिंड म्हणून धरल्या जाते. ती देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्याच पोटात 9 महिने होती. मला सांगायचं, या भारतातल्या रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात. इतक्या मोठ्या तुम्ही चुका करायच्या नाही. भजन म्हणायचं असेल गाथ्यातले अभंग म्हणजे बेल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. काही नाही म्हणायचं, काही नाही, काही नाही. गाथ्यातले अभंग आता सध्या महादेवाला पाणी घालायचं बऱ्यापैकी चालू. नाही त्याला सर्दी होणे म्हणजे बरं आहे, पण महादेवाला पाणी घालणं आजचं नाही ना. संत शिरोमणी नामदेवरायचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिल्वदळ, एक पसा पाणी एक बिल्वदळ. घरी गेल्या अभंग पहा बघा, सकल संत गाथा त्याच्यात तुम्हाला सापडेल तो अभंग. 700 वर्षापूर्वी अभंग गाथ्यातले म्हणजे माझ्या माईंनो कुठले नाही म्हणायचे. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी. नाही म्हणायचं चुकीचं. आपण सुद्धा काही म्हणताना भ्यायचं. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे 2. ज्या राधेच्या अंगाची माती पंढरपुरातल्या मालकानं कपडाला गंध म्हणून लावली नाना, तिला गोंडे लावायची काय गरज आहे? पप्याच्या माईला लावा, ती सुंदर दिसेल ना. आपण आपल्या बायकोला गोंडे लावायचे, बासिंग लावायचे, धमक असली तर दागिने आणायचे. राधेला गोंडे लावायची काय गरज आहे? नाही चुकीचं म्हणायला पाहिजे, नाही म्हणायचं चुकीचं. अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्यात मात्र 5-25 बायकांचा ग्रुप करायचा, गाथा वाचवायचा, काकडा करायचा. तुम्ही तुमच्या इतकं मात्र लक्षात ठेवा. ही आचारसंहिता आहे. काय सांगू लागलो? कडी लावली म्हणतो तरी एकांतात विचारलं, मालक प्रभू एक विचारू, सेतू तुम्ही बांधला? हो. माझ्या नावानं दगड पाण्यात टाकत होतो, दगड तरंगला. मंदोदरीनं सांगितलं, मालक मी आतापर्यंत तुमच्याशी पाणी ग्रहण केले. ज्या दिवशी आपल्या दोघांच्या मधातला अंतरपट सुटला आणि एका पात्रातली हळदी आपल्या दोघांच्या गालाला लागते, त्यावेळेला शरीर तुमच्या पायावर समर्पित केले, तुमच्या हृदयाला समर्पित केले. पण अंतःकरणाच्या देठापासून विचारते, मालक मला खरं सांगता, खरंच तुमच्या नावानं दगड तरंगतात का? रावण म्हणला, दारी कोणी का पाय? कोणीच नाही म्हणले, मी आधीच कधी लावलेली. कसा बांधला शेतू? काय नाही ग मंदोदरी. दगड हातात घेतल्याच्यानंतर एकच दगडाला म्हणत होतो, तुला रामाची शपथ आहे, बुडशील तर पाय. दृष्टांत सांगतो. रामाचा आणि रावणाचं भांडण किती असेल? आगास भार्या हरंती येती जाये, आगास भार्या भार्या हरयंती येती जाये, स्वेदान उच्छेदेती द्वंद्वा. ज्याची पत्नी चोरून नेली त्या रामप्रभूला रावण किती वाईट असेल. आणि तरी शिरजोर रावण प्रभू रामचंद्राला वाईट समजत होता. किती मोठं द्वंद्व असेल. आणि इतकं मोठं कट्टर वैर असताना, एवढा कट्टर विरोध असताना आमदार साहेब, तरी पण प्रभू रामचंद्राचं विरोधकानं नाव जरी घेतलं तरी दगड तरंगत होता. इतकी ताकद रामनामात आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, रामकृष्ण
मिनिटं शिल्लक आहेत, आपला एक पुरावा मांडतो. 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते. एक धर्मसत्तेतलं पाप आणि एक राजसत्तेतलं पाप. राग येऊ नका बरं का. एक आमच्यावर बी घेतले. धर्मसत्ता ज्या वेळेला विशुद्ध होत असते आणि आध्यात्मिक सत्तेत लोक देवाच्या नावाखाली पाप करतात, त्यावेळेला देशावर संकट येत असते. मोठ्यांचा पुरावा सांगतो. स्वर्गामध्ये तुमच्याकडे आपल्या सत्तेमध्ये मंत्रीपद असेल तर 1 दिवा होता. इंद्राला एकट्याला 222 दिवे होते. 33 कोटी देवांचा राजा. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. 6 पापापैकी एका पापाने अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी नाना 124 यज्ञ करावे लागले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. जयंतीचं लग्न केलं आणि जयंतीच्या लग्नातला 124वा पैठणी भाऊ तो यज्ञ केला आणि तो यज्ञ झाल्याच्या नंतर तरी पण अमृत शुद्ध नाही झालं. पावसाळ्यात आमदार साहेब वड्याला जितकं पाणी वाहतं का तितकं यज्ञात टाकलं पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी एक व्यक्ती आली. मी प्रचलित म्हणून नारद सांगत असतो पण त्या जागेवर दुसरी व्यक्ती येणार. ती दुसरी व्यक्ती इंद्राकडे आली. नारदांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तीने नारदांना सांगितलं, तुम्ही मोठे आहात भजनाच्या परंपरेला. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. नारद हे भजन परंपरेतले लोक आहे. भजन यांनी सुरू केले ना. भजन ही परंपरा शंकराची. मृदंग हे वाद्य भगवान शंकरांनी वारकरी संप्रदायात आरक्षित केलं. भगवान शिवशंकरांचं आरक्षित. या संप्रदायाची स्थापना एका जणाला जरी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवशंकरानेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारी सुद्धा त्यांचीच परंपरा आहे. सगळ्या गोष्टी शंकराच्याच आहेत. अशा भजन परंपरेतले नारदा तुम्ही आहात. तुम्हाला एक विनंती करतो. इंद्राच्या नगरीतलं खराब झालेलं अमृत शुद्ध करण्यासाठी रामनामाची अत्यंत गरज आहे. रामकृष्ण नामाची अत्यंत गरज आहे. आता वरी रामकृष्ण नाम कोणीच घेत नव्हतं ना. वरी कोणीच घेत नव्हतं. करावं काय आता. रामकृष्ण नामाचं भजन करणारी कोण व्यक्ती आहे तर मृत्यूलोकामध्ये जम्बूद्वीप नावाचं द्वीप आहे. तिथं मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये चोखोबा नावाचे संत येतं आणि त्यांच्याकडे जा अमृत शुद्ध करण्याची ताकद. इंद्र खाली आला त्यावेळेला चोखोबा मंगळवेढ्याला नव्हते.